आजचा व्हिडिओ हा कॅप राऊंडच्या नियमात झालेल्या बदलांबाबत आहे. 2025-26 ॲडमिशन प्रोसेसमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. जे ऑप्शन फॉर्म आपण भरतो त्याच्यामध्ये यावेळेस 4 राऊंड असणार आहे. पहिले या मागच्या वर्षीच्या वेळेस 3 राऊंड असायचे, पण यावेळेस बदल करून 4 राऊंड करण्यात आलेले आहेत. आणि 4 राऊंड करण्याबरोबरच काही महत्त्वाचे बदल त्यामध्ये करण्यात आलेले आहेत. बदल क्रमांक 1 की कॅपमध्ये फ्रीज, ॲटो फ्रीज आणि बेटरमेंट हे 3 ऑप्शन असतात. तर फ्रीज म्हणजे जेव्हा आपण स्वतःहून फ्रीज करतो. ॲटो फ्रीज म्हणजे ॲटोमॅटिकली जे आपले ऑप्शन आहेत ते ॲटो फ्रीज होतात. आणि बेटरमेंट हा ऑप्शन असतो, जर आपल्याला लागलेलं कॉलेज आपल्याला नको असेल तर आपण बेटरमेंट ह्या ऑप्शनला जातो. तर यावेळेस बदल काय करण्यात आला आहे, गेल्या वर्षी 2024-25ला कॅप राऊंडमध्ये जर फर्स्ट कॉलेज आपण जर सिलेक्ट केलं